नमस्कार मंडळी, मी हर्षदाच किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलाचा रस्सा। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे बोंबील घेतले, ते आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने चोळून धुवून घ्यायचे, म्हणजे ती डस्ट असते ना बसलेली, मी धूळ माती काय असेल ना ती सगळी निघून जाईल। आता आपण स्वच्छ पाण्याने अगदी अशी चोळून धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आपण 2 पाण्याने मी धुवून घेतलेत आणि याच्यामध्ये पाणी ओतलं 1 ग्लास भरून आणि आपण झाकण मारून अर्धा तास ठेवून देऊया बाजूला। बोंबील आपण भिजत ठेवून अर्धा तास झालेला आहे। पाहू शकता मस्त असे बोंबील आपले भिजलेले आहेत। आता काय करते, हे जे पंख वगैरे असतील ना ते आपल्याला काढून टाकायचे आहेत, किंवा हे घाण असते ते पण एक हे बघा अगदी सोप्या पद्धतीत हे निघून जातं। आणि असं काढायला गेलं तर निघत नाही, खूप हार्ड लागतात, म्हणून मी भिजत टाकले आणि भिजत टाकले ना की हे बघा हे इझिली निघून जातात। हे असे सगळं हे जरा साफ करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित। आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला धुवून घ्यायचं थोडं। हे देखील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा आपले स्वच्छ असे बोंबील रेडी झाले। आता मी फोडणीला टाकून घेऊया। इथे मी 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि अर्धा टॅमॅटो घेतला आहे। तो टॅमॅटो आपण नंतर घालणार आहोत, कारण बटाटा घालणार आहोत आता, आणि बटाटा घातला शिजायला पाहिजे ना, म्हणून टॅमॅटो आपण नंतर, थोडा बटाटा शिजत आला की आपण टॅमॅटो घालायचं त्याच्यामध्ये। टोप आपला तापला, आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेल आपलं मस्त तापलं, आता याच्यामध्ये आपण लसूण घालूया। लसूण जरा आपण अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर लगेच आपण कांदा घालूया। कांदा पण आपल्याला मस्त असं परतून घ्यायचा आहे। कांदा पण मस्त असा आपला ट्रान्सपरंट झाला आहे। आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊया। 1 चमचा मीठ घालते, 2 चमचे मसाला घालूया आपण, अर्धा चमचा हळद घालते, पाव चमचा गरम मसाला, कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घालून मिक्स करूया छान। अगदी 1-2 मिनिटभर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हे बघा कांदा व्यवस्थित आपला मसाल्यात परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये हे बोंबील आहेत ते आपण घालून घेऊया। सगळ्या मसाल्यांमध्ये आपल्याला बोंबील छान परतून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने परतून घ्यायचे आणि जरा 1 मिनिटभर ना वाफ द्यायची। झाकण झाकणावर पाणी ठेवूया आणि 1 मिनिटभर झाकून ठेवायचं जरा, आणि हे गरम पाणी त्याच्यामध्ये ओतायचं। एकदम 1 नंबर भारी टेस्ट येते त्याला। आपला 1 मिनिट झालेला आहे, बघूया। पाणी घातल्यानंतर हा एक मी बटाटा घेतला, त्याच्या मी 8 फोडी करून घेतल्या, तेही आपण घालून घेऊया। आणि आता मस्त असं बटाटा शिजेपर्यंत आपण वाफ देऊन वरती पाणी ठेवूया, म्हणजे शिजू द्यावी। मध्ये मध्ये बघायचं जरा। आपले 5 ते 7 मिनटं झालेले आहेत। आपला बटाटा शिजलाय का आपण पाहूया। बटाटा पण शिजलाय का बघूया, आणि बोंबील आहेत ते पण शिजलेत काय बघूया। हे बघा, आपला बटाटा चांगला शिजलाय, बोंबील पण शिजत आलेत चांगले व्यवस्थित असे। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा टॅमॅटो आहे ना तो घालून घेऊ। टॅमॅटो अर्धाच का घालते, कारण मग गोडच होतं ना जास्त, म्हणून मग अर्धाच टॅमॅटो घालते। आणि 4 ह्याची आंबोशीची टापं घालते। तुम्ही कोकम घातला तरी पण आंबोशीने ना सुक्या मच्छीला मस्त टेस्ट येते, एकदम लय भारी। आणि आता सगळं असं मिक्स करायचं, आणि हे ताटावरती आपण पाणी ठेवलेलं होतं ना ताटलीवरती, तेव्हा मी त्याच्यात घालते। म्हणजे आपल्याला जेवढा रस हवा आहे ना तेवढा आपण रस करायचं। हे भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, अतिशय सुंदर अशी टेस्ट येते। आणि आता परत मी झाकून जरा 5 मिनटं ठेवते, म्हणजे सगळं टॅमॅटो आंबोशी बिंबोशी टाकलेली आहे ना ती मस्त अशी शिजून येईल। मस्त असं काय
सुकला मस्त असं खालवून आपला रेडी झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर करूया भरपूर अशी. सुक्या बोंबलाचा रस्सा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.